नमस्कार, मी सुजित केशवप्रसाद गुप्ता, भारतीय जनता पार्टी मुंब्रा मंडळ अध्यक्ष। काल एक अमानवीय घटना घडली आहे वडाला, मुंबई या परिसरमध्ये। तिथे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनांनी रामनवमीची शोभायात्रा काढण्यासाठी पोलिसांकडून परमिशन मागितलं होतं। तर ती परमिशन काही कारणाने नाकारण्यात आली। नंतर त्याचा खुलासाही झालं की ते काही लोकांच्या दबावामध्ये काही लोकांनी लेटरबाजी केली होती, त्यासाठी ती परमिशन नाकारण्यात आली। पण मला असं वाटतं की धार्मिक शोभायात्रा असेल किंवा एखादा आंदोलन असेल, ते एका व्यक्तीचा मूल अधिकार आहे आणि त्यासाठी संविधान आपल्याला परमिशन देतो। आणि जो म्हणजे बॅनर असेल, झेंडे असेल, ते पूर्ण काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि काढण्यातही आलं। त्यासाठी जे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते, ज्या लोकांनी शोभायात्रा काढण्याचा हे घेतलं होतं हातात, तर त्या सर्व लोकांना, त्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, जो खूपच अमानवीय आणि मी याचा कड्या शब्दामध्ये निंदा करतोय। आणि मी माननीय गृहमंत्री व आपले महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांना एक विनंती करतो की अशा घटनांमध्ये याच्या पाठीमागे कोण आहे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आणि ज्या पोलिसांनी लाठीचार्ज करण्यासाठी परमिशन दिली किंवा ऑर्डर पास केली, त्या पोलिसांवर त्वरित कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी माझी आमचे मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नम्र विनंती आहे। आणि मला आशा आहे लवकरात लवकर कार्यकर्त्यांना न्याय भेटण्यात येईल। धन्यवाद।